नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द वापरला आणि या राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील मंत्रालय स्वच्छ करण्याची एक मोहीम त्यांनी हाती घेतली आहे असंच वाटतं आहे. त्यांनी मंत्र्यांचे पी-ए जे असतात, पी-ए आणि पी-एस, ओ-एस-डी यांचा उल्लेख फिक्सर असा केलेला आहे. फिक्सर म्हणजे सरळ सरळ मराठी भाषेमध्ये दलाली करणारे असं म्हणता येईल, असा हा एक तो शब्द आहे. आणि अनेक मंत्र्यांची पी-ए, ओ-एस-डी नियुक्ती करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत बारकाईने त्यांच्या यादीवर, त्यांच्या संभाव्य ओ-एस-डीवर निरीक्षण ठेवलं आहे. नव्हे तर कोणत्या मंत्र्याला कोणता पी-ए पाहिजे किंवा कोण ओ-एस-डी पाहिजे याची खातरजमा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेत आहेत. असं हे पहिल्यांदाच होतंय असं वाटतंय. आणि त्यांच्या मतानुसार काही मंत्र्यांनी जे काही ओ-एस-डीसाठी नावं दिलेली आहेत, म्हणजे मर्जीतले अधिकारी किंवा मर्जीतल्या पी-एंची नावं दिलेली आहेत, त्यांच्यावर त्यांनी फुली मारलेली आहे. म्हणजे त्या मंत्र्यांचे पी-ए जे आहेत, ते पी-ए आणि ओ-एस-डी यांचा इतिहास हा कुठेतरी दलाली करणारा, पैसे खाणारा किंवा भ्रष्टाचार करणारा आहे, अशी स्थिती त्यावरून दिसते आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही एक अत्यंत चांगली अशी भूमिका यावेळी घेतली आहे. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी देखील मुख्यमंत्री ज्यांचा उल्लेख ज्या पी-एचा आणि ओ-एस-डीचा फिक्सर असं करतात, तसे खरेच फिक्सर होते. आणि मागच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांचे पी-ए अक्षरशः अमोल मिटकरी यांना 5 कोटीचे कामं मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपये मागत होते, असा त्यांनी सरळ सरळ नाव घेऊन आरोप केलेला आहे. त्याशिवाय अमोल मिटकरी यांचंच एक मत असं आहे, म्हणजे मंत्रालयाच्या परिसरात मंत्री असतील, आमदार असतील किंवा त्यांचे पी-ए आणि ओ-एस-डी असतील, यांच्यामार्फत कसा गैरव्यवहार चालू आहे, कसा पैशाचा व्यापार चालू आहे, हे लक्षात यावं अशा पद्धतीचं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. आणि जे कोणी आमदार आहेत, जे आमच्या मतदारसंघात आम्ही एवढा निधी आणला, सर्वाधिक निधी आणला, या कामासाठी एवढे कोटी रुपये मंजूर करून आणले, असे जे म्हणतात किंवा आणतात, ते त्यांनी कसे आणले आहेत हे एकदा आम्हाला दाखवून द्यावं, त्यांची पद्धती तपासावी, असा एक आरोप केलेला आहे. सोबतच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फिक्सरच्या संदर्भात जो फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री का शब्द है, ये फिक्सर है, ये सब लोग फिक्सर है, तो उनका स्वागत ही करना चाहिए. अगर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोकने के लिए कुछ कदम उठा रहे हैं तो ये स्वागत योग्य कदम है और हमने उनका स्वागत किया है. लेकिन ये फिक्सर किस मंत्री ने रिकमेंड किए थे, उनका भी नाम सामने आना चाहिए. वो जो फिक्सर्स है, चाहे ओ-एस-डी हो चाहे पी-ए हो, उनके वो किस मंत्री ने उनको रिकमेंड किए थे, किस पार्टी के मंत्री है, वो भी जनता को समझना चाहिए. खरं तर हे मंत्रालय स्तरावर झालं किंवा आमदार स्तरावर झालं, पण आज हे फिक्सर जे आहेत किंवा दलाली करणारे आहेत, गाव पातळीपर्यंत व्यापलेले आहेत. आज या राज्यातील प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी हा भ्रष्टाचारी नसेल, पैसे खात नसेल किंवा फिक्सिंग करत नसेल किंवा काही अनावश्यक गोष्टी करण्यासाठी मॅनेज करत नसेल, पण जनतेच्या प्रत्येक कामासाठी नव्हे तर बहुतेक कामासाठी पैसे हे घेतलेच जातात किंवा समोरची पार्टी किंवा समोरचा अधिकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, असा एक जनतेचा अनुभव आहे. असं वाटतंय की या पातळीपर्यंत, गाव पातळीपर्यंत जे फिक्सर गुंतलेले आहेत किंवा व्यस्त आहेत, त्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही
या राज्यातील कुठलाही विभाग बघा, कृषी विभाग घ्या, महसूल विभाग घ्या, पोलीस विभाग घ्या, आर-टी-ओचं ऑफिस घ्या, भूमी अभिलेख घ्या, सिटी सर्व्हेचं घ्या, एखाद्या शहराचे किंवा नगरपालिका किंवा नगरपंचायत, महापालिका यामधील बांधकाम परवान्याचा विभाग घ्या. या प्रत्येक ठिकाणी तसेच सार्वजनिक बांधकामसारख्या विभागामध्ये, लघु पाटबंधाऱ्यासारख्या विभागामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी हे कोण्यातरी फिक्सरचे फिक्सर, जसं बीड जिल्ह्यामध्ये आकाचा आका असा एक शब्द वापरला जायचा, तसं या राज्यामध्ये मुंबई पातळीवर कोणी फिक्सर असेल, त्याच्या खाली फिक्सर असेल, असं हे फिक्सरचं लोन अक्षरशः गाव पातळीपर्यंत गेलं आहे. आणि पैसे घेतल्याशिवाय किंवा मॅनेज केल्याशिवाय कामच होत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या फिक्सरच्या प्रकाराला जसं क्रिकेटच्या खेळामध्ये फिक्सिंग होते म्हणतात, तसं या ठिकाणी जनतेचे कामं करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि काही राजकारणी अक्षरशः फिक्सिंग करतात. ते सर्व मिळून जनतेला फसवतात, लुटतात, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जनतेने यावर आता कसा अंकुश ठेवायचा हाही मोठा प्रश्न आहे. अनेकदा सर्वसामान्य व्यक्ती असा काही कंटाळलेला असतो, तुम्ही कुठेही जा, वरचा देव खाली जरी आला तरी हे भ्रष्टाचार या राज्यातला किंवा या देशातला थांबणार नाही, असं सांगतात. आणि छोटे छोटे घटक असे असतात किंवा छोट्या छोट्या व्यक्ती असतात, त्यांना देखील किरकोळ कामासाठी अक्षरशः सातबारा असेल, एखादे शेतकऱ्याला गोट्याचं काम करायचं आहे, विहिरीचं काम करायचं आहे किंवा अन्य कृषीच्या वेगवेगळ्या योजना राबवायच्या आहेत, त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक नागरिकांचा असा अनुभव आहे की यासाठी पैसे आणि पैसेच द्यावे लागतात. म्हणजेच मंत्रालयापासून जिल्हा कार्यालय आहेत किंवा गाव पातळीपर्यंत हे फिक्सर अर्थात दलाल लोकांची दलाली मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सध्या दलाल हेच कारभार करतात, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आता आपल्याकडे आमचं एक स्लोगन आहे, बोला तुम्ही ऐकतो आम्ही. आता आमचं स्थिती अशी झाली आहे, ऐका तुम्ही आणि बोलतो आम्ही असं म्हणण्याची वेळ आली आहे. पण एवढं करून देखील हे जो फिक्सरचा जो प्रकार आहे तो थांबणार की नाही, यावर या जनतेने, या समाजातील धुरीणांनी, समाजधुरीणांनी किंवा कार्यकर्त्यांनी, सामाजिक संघटनेने गांभीर्यानेच विचार करावा लागेल. नमस्कार.